जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। अकोले तालुक्यातील नवीन नवलेवाडी अमृतनगर परिसरामध्ये गेल्या 1 महिन्यापासून बिबट्यांचा वावर सुरू आहे। 3 ते 4 बिबटे या ठिकाणी येत असतात। प्रशासनाने पिंजरा लावलेला असून ते त्यामध्ये काही फसत नाहीत। गेल्या 1 महिन्यापासून या परिसरात भीतीचे वातावरण आहे। प्रशासनाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याआधी यावर काहीतरी उपाय सुचवावा। प्रजासत्ताक न्यूज सलीम शेखसह अकोले प्रतिनिधी अनिरुद्ध फाफाडे। आमच्या नवीन नवलेवाडी अमृतनगर या परिसरामध्ये गेल्या 1 महिन्यापासून 3 ते 4 बिबटे फिरतात। रात्री 10 वाजेच्या पुढे आम्हाला घराबाहेर निघायची भीती वाटते। इथं गल्लीमध्ये लहान लहान मुलं खेळत असतात, पण बिबटे कधी पण येतात। तर म्हणजे 10 वाजेपासून तर पहाटे 3 वाजेपर्यंत बिबटे फिरत असतात। तर त्यामुळे इथं खूप भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। 3 महिने झाले। आणि आपल्या कॉलनीमध्ये अनेकाशी लहान मुलं देखील खेळत असतात। लहान मुलं खेळत असतात आणि बाहेर जाता येत नाही। 10च्या पुढे भीतीच वाटते। किती 3 ते 4 बिबटे या ठिकाणी आहेत। 3 बिबटे फिरत असतात। 3 कधी कधी 4 पण असतात। मग इथं पिंजरा पण लावलाय प्रशासनाने, इथं पिंजरा लावलेला आहे, पण मग ते पिंजऱ्यामध्ये जात नाहीयेत। पिंजऱ्यामध्ये नाही जात। किती दिवस झाले पिंजरा लावून? इथं 10 दिवस झाले। मग तुमच्या काय मागण्या आहेत की एक प्रशासनाने पिंजऱ्याच्या व्यतिरिक्त काहीतरी उपाययोजना सुचवली पाहिजे? पिंजऱ्याच्या व्यतिरिक्त काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। आपल्या तालुक्यामध्ये जवळेकडलं की एका मुलीला बिबट्याने नेलं। पुन्हा देवठाणमध्ये एका लहान मुलाला बिबट्याने नेलं। मग अशा अनेक घटना या तालुक्यात घडतायत। तर प्रशासनाने याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।